माणिकराव कोकाटेंना अजित पवारांकडून तंबी देण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। देवगिरीवरील बैठकीत अजित पवार यांनी कोकाटेंना झापल्याचं कळतंय। वादग्रस्त वक्तव्यावरून सुनावल्याची माहिती कळतेय। बैठकीला उशिरा येण्यावरून सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती कळतेय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून झापलं असल्याची माहिती आहे। सातत्यानं माध्यमांमध्ये पक्षाला अडचणीची ठरणारी वक्तव्य करणं, जनता दरबाराला पक्ष कार्यालयामध्ये हजेरी न राहणं आणि यावरून अजित पवारांनी झापलं असल्याची सूत्रांकडून माहिती कळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल नियमित मंगळवारची बैठक ही देवगिरी निवासस्थानी पार पडली आणि यावेळी हे सुनावल्याची माहिती कळते। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, अजित पवारांनी काल माणिकराव कोकाटेंना काही सुनावल्याचं कळतं आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असणार आहेत। काय काय नेमकं झालंय, काय तपशील आहे? निवासस्थानी महत्वाची बैठक जी आहे ती पार पडते। या बैठकीमध्ये आमदार आणि मंत्री आणि काही महत्वाचे नेते आणि प्रवक्ते उपस्थित असतात। तर या बैठकीमध्ये अगदी आठवड्याभरात संपूर्ण आढावा जो आहे तो घेतला जातो। कोणते काम केले पाहिजे त्या संदर्भात अजित पवार उपस्थित नेत्यांना संबोधित करतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेच्या केंद्रस्थानी होते। ते कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं कर्जमाफीवरून, त्यावरून पक्ष अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि एकंदरीत सरकारवरती टीका टिप्पणी होत होती। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं जी आहे ती केलेली आहे। त्यावरूनच काल त्यांना बैठकीमध्ये अजित पवार यांनी झापलं। तुम्ही ज्या प्रकारे माध्यमांसमोर जातात आणि महत्वाच्या योजना ज्या सरकारच्या आहेत त्या संदर्भात तुम्ही वादग्रस्त वक्तव्य करता, त्यामुळे पक्षावरती आणि सोबतच सरकारवरती टीका जी आहे ती केली जाते। सर्वसामान्य जनतेमध्ये एक वेगळा संदेश जातो। त्यामुळे माध्यमांसमोर बोलत असताना कुठेतरी भान ठेवलं पाहिजे, आपण जबाबदार मंत्री आहात। अशा प्रकारे त्यांना झापल्याची माहिती जी आहे ती मिळते। सोबतच माणिकराव कोकाटे काही बैठक सुरू झाल्यानंतर उशिराने बैठकीसाठी पोहोचले, यावरून सुद्धा अजित पवारांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। अगदी सीमा, त्यांनी जे काही अजित पवारांनी सुनावलेलं आहे हे अगदी अपेक्षित होतं। त्यामुळे आता या पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।